महापालिका प्रशासनाच्या इमारती मागील स्टोअर गोडाऊनमधून शहरातून जप्त करून आणलेले भंगार एका खासगी वाहनातून बाहेर नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या इमारतीमागील स्टोअर गोडाऊनमधून शहरातून जप्त करून आणलेले भंगार एका खासगी वाहनातून बाहेर नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला। हा प्रकार शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महापालिकेच्या गोडाऊनमधून भंगार साहित्य खाजगी गाडीतून बाहेर नेलं जात असताना नगरसेवक अमोल शिंदे यांनी संबंधित वाहन अडवून चौकशी केली। त्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार तसंच सभागृह नेते नरेंद्र काळे यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं। घटनास्थळी नगरसेवक सात्विक बडवे, विनायक विटकर, किरण पवार यांच्यासह इतर नगरसेवकही उपस्थित होते। सर्वांनी गोडाऊनमधील साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनाची पाहणी केली आणि संबंधित प्रकाराची माहिती घेतली। या प्रकारामुळे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि शिवसेनेचे गटनेते नगरसेवक अमोल शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला। महापालिकेच्या ताब्यातील जप्त साहित्य कोणाच्या परवानगीनं आणि कोणत्या प्रक्रियेनुसार बाहेर नेलं जात होतं याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे जाब विचारला। मग ही गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा फिरताना संबंधित नागरिकांनी मला फोन करून सांगितली, पहिल्यांदा राऊंड झाली साहेब, आत्ता मी बघितलं दुसऱ्यांदा परत एकदा गाडी भरती आहे। मग येऊन विचारलंय ही गाडी कशाची भरली काय। अहो एकीकडे आपण रोज गरिबाचे तोडून आणतो, रोक रस्त्यावरचे रडा लागलेत, पण आपण म्हणतो चला शहर स्वच्छतेच्या नावाखाली मोहीम चालू आहे, चांगली गोष्ट आहे। पण साहेब ही काय शहर स्वच्छ करायचं आहे का शहर साफ करायचं आहे लोकांच्या खिशातनं पैसे काढून? प्राध्यापक तुम्ही आम्हाला एक सांगा, ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? हे ना सांगतच नाही ना आम्ही। ठीक आहे, आता मग खाते प्रमुख मी आहे ना, मग मीच ती गाडीचे आधार कार्ड घेतो, आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत। नाही आता भरलेली गाडी कोणाची चालली आहे? भरलेली गाडी देणार आहे ना त्याने, पावती कुठे आहे? आधार कार्ड देणार आहे त्याने। कोण आहे? आधार कार्ड दिल्याशिवाय मी गाडी बाहेर जाऊ देत नाही। एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं, तुमच्या दोघांच्या समोर आयुक्त आहेत तुम्ही, ही काय बोलू नका तुम्ही, ही कार्यपद्धती कारण साहेबांचं म्हणणं घ्या। काय सांगाल कारण साहेब? सांगू द्या कारण साहेबांनी आणि जे सांगतात त्याशी तुम्ही सहमत आहे का? हा कार्यपद्धती चुकीची आहे। जे नियंत्रण अधिकारी आहेत विभागाचे त्यांनी जी कार्यपद्धती अवलंबला पाहिजे त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाही आहे। त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती करण्यात यावी। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बजार पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या। महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोअर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे। मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले। पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं। आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे। त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे। आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही। कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे। आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। तर कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले। त्यावेळेस असं लक्षात आलं की
इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ती स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले. त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असल्या घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे. काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत. तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिलेत की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. या घटनेमुळं महापालिकेच्या गोडाऊनमधील जप्त साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.